नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी अशी आहे की भाजपकडून विधान परिषदेच्या जागा बिनविरोध व्हाव्यात असा प्रस्ताव आलाय अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले हे वक्तव्य आणि या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलंय। नागपूर सोडून इतर जागा बिनविरोध व्हाव्यात अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं पटोले यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज 3 वाजताची वेळ आहे, तेव्हापर्यंत चर्चेतून काही तोडगा निघतो का त्यानुसार निर्णय घेतला जाईल असंही आता पटोले यांनी म्हटलं। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी बघूयात नाना पटोले यांनी या संदर्भात काय विधान केलंय। प्रस्तावावर आता चर्चा सुरू आहे आणि काय होईल ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल। भाजपचा प्रस्ताव बिनविरोधचा प्रस्ताव आहे नागपूर सोडून कुठल्या बिनविरोधमध्ये आता धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई। नागपूर संदर्भात काँग्रेसची काय भूमिका आहे? कॅन्डिडेट उभे आहेत आमचे। आज जी बैठक आहे, आपले 2 उमेदवार आहेत रिंगणात, काय सांगाल कोण फॉर्म विड्रॉ करणार? पहिला उमेदवार आमचा जो आहे तोच उमेदवार कंटिन्यू राहणार। समजा दुसऱ्यांनी नाही केलं तरी तो आपोआप त्याचा विड्रॉल समजला जातो असं आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अशातच नागपूरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची आता चर्चा रंगते, कारण काँग्रेसनं 2 उमेदवारांना एकाच एबी फॉर्मवर रिंगणात उतरवलेलं आहे आणि नुकतंच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले छोटू भोयर यांना काँग्रेसनं पहिली पसंती दिली आहे, तर स्थानिक नेते प्रफुल्ल गुडदे यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती देत रिंगणात उतरवण्यात आलं होतं। पण आज म्हणजे काही वेळातच अवघा 1 तास बाकी आहे, ज्यात अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपत आलेली आहे। त्यामुळे पक्ष कोणाला अर्ज मागे घ्यायला सांगणार याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, कारण भाजपकडून माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकीकडे रिंगणात उतरलेत आणि आता काँग्रेसचा प्रश्न आहे की कोणाला अर्ज मागे घ्यायला सांगितलं जात आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी नागपूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। तुषार कोळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, एकीकडे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगदी काही मिनिटं आता बाकी आहेत, अर्ज मागे घेण्यासाठीचा काळ आहे हा आणि अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो काँग्रेससाठी, कारण कोणाला पसंती दिली जाते याच्याविषयी देखील सांगशील, त्याचबरोबर नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य। निश्चितच जर का आपण बघायचं झालं तर भाजपसाठी नागपूरची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे, कारण की संघाचं मुख्यालय आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये येतात, त्यामुळे या नेत्यांचं असं म्हणणं आहे की इतर विधान परिषदेसोबतच नागपूरची देखील विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे। मात्र काँग्रेस या भूमिकेवर अडून आहे। काँग्रेसचं असं म्हणणं आहे की तुमचा प्रस्ताव मला मान्य आहे, मात्र नागपूर व्यतिरिक्त इतर ठिकाणी बिनविरोध करायला मी तयार आहे। मात्र काँग्रेसची अशी भूमिका आहे की नागपूरमध्ये निवडणूक व्हायला पाहिजे आणि या प्रस्तावावर पडद्या पाठीमागून प्रचंड हालचाली सुरू आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असेल किंवा चंद्रकांत दादा पाटील हे जरी दिल्लीला असले तरी काँग्रेसच्या नेत्याच्या संपर्कामध्ये आणि वारंवार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजूने की कशा प्रकारे या संपूर्ण निवडणुका बिनविरोध होईल। मात्र जर का तुम्ही बघितलं तर सध्या आम्ही नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयामध्ये आहे आणि इथे अजूनही काँग्रेसची बैठक सुरू आहे, अजूनही कोणता तोडगा निघालेला नाही। काँग्रेसने शेवटच्या क्षणाला जे भाजपमधनं रवींद्र भोयर यांना घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली, मात्र अजूनही नागपूरमध्ये जरी का निवडणूक झाल्या तर मग काँग्रेसचे उमेदवार कोण याबद्दल अजून एकमत ठरलेलं नाही, कारण की एबी फॉर्मवर पहिली पसंती ही रवींद्र भोयर आहे, ती दुसरी पसंती हे प्रफुल्ल गुडदे आहे। त्यामुळे या दोघांमध्ये देखील कोणाची जर का निवडणूक झाली तर कोणाला उमेदवारी दिली जाईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण पडद्या पाठीमागनं प्रचंड हालचाली होताना पाहायला मिळत आहे आणि जे चर्चा फिसकटली ती 2 गोष्टीवर। कोल्हापूरमधनं सतेज पाटील यांच्यासाठी भाजप तिथली विधान परिषदची जागा सोडायला तयार आहे, तर त्यांचं काँग्रेसकडे असा प्रस्ताव आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी काँग्रेसने भाजपची जागा सोडायला पाहिजे। मात्र या दोन्ही जागेवर अजून एकमत झालेलं नाही। उर्वरित जागांवर एकमत झालंय, म्हणजे विशेष करून धुळे नंदुरबार असेल किंवा मुंबईच्या जागा आपण पाहिलं की बिनविरोध झालेल्या आहे। फक्त अकोल्याची जागा तिथं निवडणूक होण्याची शक्यता आहे, कारण की अकोल्याच्या जागेवर तोडगा निघालेला नाही, कारण की अकोल्याच्या जागेवर जर का आपण विचार करायचा झाला तर अकोल्यामध्ये जी मदनलाल खंडेवाल हे भाजपचे उमेदवार आहे, तर गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे उमेदवार आहे। सध्या त्या जागेवर अजून काही चर्चा झालेली नाही। कदाचित जर का विधान परिषदेच्या जागा संदर्भात निवडणुकी संदर्भात पडद्या पाठीमागनं जर हालचाली झाल्या तर या सर्व निवडणुका बिनविरोध होईल। फक्त अकोल्याची बिनविरोध होण्याची शक्यता खूप कमी आहे। मात्र जर का काँग्रेस आणि भाजपचं एकमत कोल्हापूर आणि नागपूर या दोन्ही जागेवर झालं नाही तर 3 जागेवर देखील निवडणुका होऊ शकते, म्हणजे नागपूर असेल,
कोल्हापूर असेल आणि अकोला असेल. आता पडद्यापाठीमागनं प्रचंड हालचाली सुरू आहे. अवघे काही मिनिटं शिल्लक राहिले. आता 2 वाजून गेलेले आहे. 3 वाजता अर्ज वापस घेण्याची शेवटली वेळ आहे. नागपूरमध्ये देखील अनेक नेत्यांचं एकमत नाही. त्यामुळे पुढच्या 1 तासामध्ये काय होतं आणि नागपूर आणि अकोला सोबतच कोल्हापूर या 3 जागेसाठी नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे 3 वाजता नंतर कळणार आहे. रेणुका, तुषार, आता ज्याचा उल्लेख, ज्या उदाहरणाचा आता उल्लेख केला होतास की ज्याच्यामध्ये सतीश पाटील म्हणजे त्या जागेचा विचार केल्यानंतर हा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आलेला आहे, अशाला काय होऊ शकतं? म्हणजे कोणाचं पारडं जड होऊ शकतं? कारण अगदी काही वेळ म्हणजे 1 तासापेक्षा कमी वेळ आहे, त्याच्यामुळे अत्यंत चुरशीची अशी लढाई असू शकते. कारण एकीकडे स्वतः नाना पटोले यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय, त्यामुळे कोणाचं पारडं जड आहे असं वाटतं? आणि तसं असेल तर काय होऊ शकतं येत्या काही मिनिटांमध्ये असं वाटतंय? जर का बघितलं आपण तर मुंबईच्या ज्या 2 जागा होत्या त्या बिनविरोध झालेल्या होत्या. राहिला प्रश्न फक्त या 4 जागेचा. 4 जागेपैकी अकोल्याच्या जागेवर कोणाचं नाही, अकोल्याच्या जागेवर निवडणूक होईल असं जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र जो प्रस्ताव आहे तो कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर वाढलेला आहे. भाजपचा असा प्रस्ताव आहे की जर का तुम्हाला कोल्हापूरची जागा पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नागपूरची जागा द्या. आणि त्या एका गोष्टीसाठी अडलंय कारण की काँग्रेसचे जे स्थानिक नेते त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, नागपूरमध्ये निवडणूक व्हायला पाहिजे. कारण की रवींद्र भोईर शेवटल्या क्षणाला त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांना घेतलं, त्यांना उमेदवारी दिली आणि शेवटल्या क्षणाला जर का त्यांना बिनविरोध निवडणूक झाली तर निश्चितच काँग्रेसमध्ये जे येणारे नेते असतात ज्या मोठ्या अपेक्षेने तिकीट मिळणं या अपेक्षेने पक्षामध्ये येतात आणि शेवटच्या क्षणाला जर का निवडणूक बिनविरोध झाली तर मग काय करायचं, हा देखील एक प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांपुढे आहे. कारण की काँग्रेसच्या नेत्यांनी आश्वासन देऊन रवींद्र भोईर यांना पक्षामध्ये घेतलेलं होतं. त्यामुळे जर का शेवटल्या क्षणाला बिनविरोध झाली तर मग काँग्रेसचे नेते रवींद्र भोईर यांना काय उत्तर देईल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पडद्या पाठीमागनं हालचाली सुरू आहे आणि वरच्या स्तरावर जो काही निर्णय होईल तो सर्व उमेदवारांना मान्य असेल अशी नाना पटोले यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अकोला असो, कोल्हापूर असो, नागपूर असो, धुळे नंदुरबार असो या 4ही विधान परिषदेच्या जागा संदर्भात पडद्या पाठीमागनं काय हालचाली होतात हे पुढच्या 1 तासामध्ये स्पष्ट होईल. आणि विशेष करून आणि कोल्हापूर आणि नागपूर संदर्भात अजूनही एकमत झालेलं नाही, पण पुढच्या अर्ध्या तासामध्ये एकमत होईल आणि नेमकं काय होतं या 1 तासामध्ये कळेल. अगदी खरं आहे तुषार, आणि म्हणूनच क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. त्यामुळे तुषार, जसं आपल्याला सांगतायत की रवींद्र भोयर की प्रफुल्ल गुडदे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वेळातच मिळू शकेल. बघूयात या संदर्भातल्या काय काय घडामोडी घडतायत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये त्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. आता एक महत्त्वाची बातमी, कारण राज्यातले महत्त्वाचे नेते आता दिल्लीमध्ये आहेत आणि राज्याच्या घडामोडींवर दिल्लीत खलबतं सुरू आहेत अशी माहिती सध्या सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठकही सुरू असल्याचं कळतंय. राज्यातल्या महापालिका निवडणुकांबद्दल या बैठकीत चर्चा सुरू आहे. BL संतोष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक सुरू असल्याचं कळतंय. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांच्याशी देखील तासभर चर्चा त्यांची झाली असं कळतंय. आणि त्याचबरोबर BL संतोष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही 2 तास चर्चा झाली अशी माहिती सध्या कळतेय. त्यामुळे निवडणुका, येणाऱ्या काळातल्या आणि संघटनात्मक बदल अशा 2 मुद्द्यांवर सध्या भाजपच्या या बैठका दिल्लीमध्ये सुरू आहेत. आताच्या सगळ्याची महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतो आहोत. दिल्लीत ही भाजपची महत्त्वाची बैठक, महत्त्वाची महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात या घडामोडी घडतायत असं कळतंय. अधिक अपडेट्स घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, दिल्लीत खलबतं सुरू आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत भाजपच्या गोटातून? रेणुका, काल आपण बघितलं की महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे अमित शहा यांना भेटले होते. त्यानंतर आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत. आज त्यांची सुद्धा अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रातले आणखी एक मोठे नेते म्हणजे शरद पवार हे सुद्धा आज दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे. राजनाथ सिंग यांच्याबरोबर त्यांची एक बैठक आहे. तर ही बैठक पूर्वनियोजित असून संरक्षण खात्याबद्दलची ही बैठक असल्याची माहिती मिळते. या व्यतिरिक्त काही बैठका ज्या आहेत त्या भाजपच्या संघटनात्मक बैठका आहे असं कळत आहे. परंतु महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती बघितली, एकीकडे आज विधान परिषदेच्या ज्या 6 जागांवर निवडणुका होणार आहेत त्याचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे अवघा आता 1 तास शिल्लक असल्यामुळे या सगळ्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या असं काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही वाटतं आहे. त्यामुळं त्याच्याच संदर्भात सुद्धा काही खलबतं जी आहे ती आज या बैठकांच्या दरम्यान होऊ शकतं. तसंच महाराष्ट्रातली एकूण राजकीय परिस्थिती बघता त्याचबरोबर परमवीर सिंग हे सुद्धा पोलिसांसमोर दाखल झालेल्या चौकशीला सामोरे जात आहेत. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. धाडस सत्र चालू आहे अनेक ठिकाणी. सध्याची एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर अनेक असे
मुद्दे किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्यावर बैठका घडू शकतात, ज्याच्याबद्दलची खलबत जी आहे की आज दिल्लीमध्ये सुरू आहे असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथं या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे असं आपण पाहतोय. रेणुका, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय भाजपची महत्त्वाची बैठक आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील हे देखील दिल्लीमध्ये आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या बैठका सध्या तिथे सुरू आहेत. नारायण राणेंनी खळबळजनक विधान केलं, ही बातमी आता आपण सविस्तर बघणार आहोत. मार्चमध्ये भाजपचं सरकार येईल असं वक्तव्य जयपूरमध्ये नारायण राणे यांनी केलं. याआधी देखील भाजपच्या अनेक नेत्यांची वक्तव्य याच प्रकारची होती आणि राणेंच्या वक्तव्यांमुळे आता राजकीय चर्चा पुन्हा एकदा रंगायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीत खलबतच सुरू आहे येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्याचबरोबर संघटनात्मक बदलांबद्दल आणि त्याच दरम्यान नारायण राणे यांनी केलेलं हे वक्तव्य. त्यांनी असं म्हटलंय की येत्या मार्चमध्ये भाजपचं सरकार राज्यात येणार आहे. बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली. सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है. जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा. मार्च में कैसे बात रहे हैं सर? मार्च में कैसे आ जाएगा? मार्च में बीजेपी गवर्नमेंट कब तक आने की बात कर रहे हैं आप? आपका अंदाजा बोलो तो मैं बोल देता हूँ. आपने फील्ड वर्क कर रखा है, इसलिए आप ज्यादा बेहतर बता सकते हैं. नहीं बेहतर, मगर जो कुछ बात मेरे अंदर की है वो बाहर अभी नहीं निकालना चाहता है. सरकार गिराना होता है या नया सरकार बनाना होता है तो कुछ बात सिक्रेट रखनी पड़ती है. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी आधी देखील वक्तव्य केलेत, पण आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी नारायण राणे यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी असं म्हटलंय की राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. काही वेळापूर्वी ते जयपूरमध्ये बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. राणेंच्या वक्तव्यामुळे सध्या नव्यानं या मुद्द्यावर राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान नारायण राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. बघूयात ते काय म्हणालेत. नारायण राणे काय म्हणतात याच्यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि ह्या संख्याबळावरती हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. त्यामुळे अनिल परब यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी म्हटलंय की हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल आणि राणेंनी असं खळबळजनक वक्तव्य केलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की येत्या काही काळात म्हणजे आता नोव्हेंबर महिना आता संपत आलेला आहे आणि त्या दरम्यान राणे असं म्हणतात की मार्चमध्ये भाजपचं सरकार राज्यात येणार आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी जयपूरमध्ये त्यांनी केलेलं हे विधान आणि त्याचवर आत्ता आपण अनिल परब यांनी दिलेली ही सध्याची प्रतिक्रिया. त्यांनी असं म्हटलंय की सरकार हे संख्याबळावर चालतं आणि 5 वर्ष हे सरकार पूर्ण करणार आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत फोनलाईनवर. सर, एकीकडे आपण बघतोय की प्रतिक्रिया विचारण्यात आली होती अनिल परब यांना, तेव्हा त्यांनी केलेलं वक्तव्य, पण एकीकडे याआधी देखील नारायण राणेंनी अशाच पद्धतीनं वक्तव्य केलेली होती. त्यामुळे आणखीन त्यांच्या विधानानं पुन्हा एकदा चर्चा रंगतायत. सत्य काय, आपण याबद्दल काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता? अतुल लोंढे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आपण अतुल भातखळकरांना प्रश्न विचारला आणि मी काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता आहे. नाही सर, ते त्यांचा पण फोन थ्रू होता, त्यांच्या नावामध्ये गडबड झाली म्हणून थांबून तुम्हाला आता प्रश्न विचारते. तुमची याबद्दलची प्रतिक्रिया हवी होती. नाही, आता असं आहे की नारायण राणे साहेबांनी भविष्य वर्तवणाऱ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. तर त्यांचं सगळ्यांचं भविष्य वर्तवून झालेलं आहे. आता नारायण राणे वर्तवून राहिलेले आहे. त्यामुळे मार्चमध्ये ते जसे तोंडावर आपटले तशी परिस्थिती नारायण राणेंची मार्चमध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे सरकार 5 वर्ष 100% चालणार आहे. असं देखील म्हटलं जात आहे की काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात. दिल्लीत देखील एकीकडे खलबतच सुरू आहेत आणि त्या दरम्यान नारायण राणे यांनी केलेलं हे वक्तव्य त्याच्यामुळे आणखीन त्याला बळकटी मिळताना दिसते अशी देखील चर्चा रंगतात. याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? असं दिल्लीत खलबत करू नाहीतर वॉशिंग्टनमध्ये जाऊन खलबत करू, त्यांनी काय फरक पडणार आहे? भविष्य सांगू द्या ना त्यांना. आता त्या शाळेमध्येच प्रवेश घेतला तर भविष्य सांगतील ना ते.
भविष्य सांगावं ते कितपत खरं भविष्य. ठरतं याबद्दल उत्सुकता आहेच आणि बघूयात अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया काय आहे. अतुल भातखळकरजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? कारण परिवहन मंत्री म्हणतायत की सरकार संख्याबळावर चालतं आणि एकीकडे अतुल लोंढे म्हणतायत की नारायण राणेंनी एकीकडे क्लास लावलाय भविष्य ज्याच्यामध्ये शिकवलं जातं त्याबद्दलचा. तुमची प्रतिक्रिया? भाजपचे नेते राम कदम आता आपल्या सोबत आहेत. राम कदम सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो हो. सर, आता आपण प्रतिक्रिया बघितली. नारायण राणे म्हणतायत की मार्चमध्ये सरकार येणार आहे भाजपचं. त्यावर अतुल लोंढे म्हणतायत की नारायण राणेंनी भविष्य जिथे शिकवलं जातं त्याचा क्लास लावलेला दिसतोय. अशी खलबतं दिल्लीत जरी काही सुरू असली तरी सध्या तरी ती शक्यता नाही. आणि त्याचबरोबर अनिल परब म्हणालेत की संख्याबळावर सरकार चालतं. नारायण राणे काय म्हणतात त्याला विशेष महत्व नाही. मुळामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की माननीय नारायण राणे साहेब यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे आणि केंद्रातले तर सध्या मोठे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचा एक राजकीय क्षेत्रातला त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे. हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मताकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा भविष्यवाणी किंवा ज्या पद्धतीने काँग्रेसचे प्रवक्ते या ठिकाणी म्हणत आहेत तितकं त्यांना हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही. हा अतिशय महत्वाचा एक मुद्दा. दुसरा या ठिकाणी मुद्दा पक्ष म्हणून स्पष्ट करेन की आम्हाला स्वतःहून हे सरकार पाडण्याची आवश्यकता नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. या बाबतीत हे असं विधान आदरणीय चंद्रकांत दादांनी अनेकदा सांगितलंय. माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील अनेकदा हे सांगितलेलं आहे. पण ही गोष्ट काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते कधी स्वीकारणार आहेत की त्यांच्याच पक्षातले आमदार आम्हाला मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, आमची कामं होत नाहीत, सरकार असून आम्हाला उपयोग काय, आमच्या मतदारसंघातले लोक आमच्यावर नाराज आहेत, अशी ओरड त्या आमदारांची काय? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं, त्या शिवसेनेच्या आमदाराला वाटतं की मी शिवसेनेच्या तिकिटावर पुन्हा उभा राहिलो तर मी निवडून येणार नाही. शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीवर केलेली युती चुकीची आहे, मला हे पसंत नाही, असं अनेक शिवसेनेचे आमदार म्हणतात. याची शिवसेनेला कल्पना नाहीये का? हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा माझा प्रश्न जो महत्वाचा आहे या ठिकाणी अतुल लोंढे साहेबांना आहे, ते अतिशय तर्कशुद्ध भूमिका मांडतात. त्यांच्या भूमिका मांडण्याला मला आक्षेप नाही. पण ही गोष्ट तुम्ही कधी स्वीकारणार आहात की आयुष्यभर ज्या काँग्रेसनं शिवसेनेला लाथाडलं, शिवसेनेला कधीही स्वीकारलं नाही, तो एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाला कवडीची सुद्धा किंमत देत नाही. म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष आहेत, पण जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या राष्ट्रीय पक्षाला या महाराष्ट्राच्या राजकारणात शून्य किंमत दिली जाते. आणि तुम्ही म्हणताय की हे सगळे वाद आहेत आणि असे अनेक नेते सध्या अप्रोच होत आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित हे घडू शकतं. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. एकीकडे अतुल लोंढे म्हणतायत की एकीकडे नारायण राणेंनी क्लास लावलाय की काय आणि तशा पद्धतीनं वक्तव्य सातत्यानं होताना दिसत. आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी, नारायण राणेंनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यावरच्या काही प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या. आणि यानंतर आपण बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे बघूयात. आमच्या प्रतिनिधी प्राची साळुंखे याविषयी अधिक माहिती सांगतात. झेप्पे and न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. स्वागत आहे तुमचं क्रिप्टो की समझच्या या नव्या एपिसोडमध्ये. चला तर मग जाणून घेऊयात क्रिप्टो संबंधीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स. सतोशी नाकामोटोच्या बिटकॉइनचा विशाल खजाना कायमस्वरूपी हरवलाय असं वाटतं, कारण एका क्लेमन विरुद्ध क्रेग राईट ट्रायलमध्ये ज्युरी मेंबर्सनी या आठवड्यात एव्हिडन्समध्ये ऐकलं की सतोशी नाकामोटोचे 1.1 मिलियन बिटकॉइन्स ज्यांची किंमत $64 अरब आहे ते कधीच रिकव्हर केले जाऊ शकत नाहीत. एव्हिडन्समध्ये बिटकॉइनच्या सुरुवातीच्या दिवसात 5 हार्ड ड्राईव्ह आणि 9 थंब ड्राईव्हचा समावेश आहे, ज्यांना अशा पद्धतीने एन्क्रिप्ट केलं गेलं होतं की त्यांच्या डेटापर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य झालं होतं. बिटकॉइनचा मॅक्सिमम सप्लाय 21 मिलियन आहे, तर दुसरीकडे परमनंटली इरिकव्हरेबल बिटकॉइनची एकूण संख्या काहीशे हजारपासून 3.7 मिलियन पर्यंत आहे. राईटच्या दाव्यानुसार बिटकॉइनचे सिडोनिमस इन्व्हेंटर नाकामोटो आहेत, मात्र राईट वारंवार हे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यात. दरम्यान इरा क्लेमनच्या दाव्यानुसार त्यांचा दिवंगत भाऊ डेव्ह क्लेमन एकेकाळी राईटचा बिझनेस पार्टनर देखील होता.
डेवच्या बिटकॉइनला हडपण्याची योजना बनवली होती असा आरोप देखील राईटनं केला आहे. या बिटकॉइनची आताची किंमत अरबो डॉलर आहे. नाकामोटो असल्याच्या आपल्या दाव्याला सिद्ध करण्यात अनेकदा अपयशी ठरल्यानंतर देखील राईट माघार घ्यायला काही तयार नाहीयेत. तर राईटने बिटकॉइनच्या व्हाईट पेपरवर कॉपीराईटचा दावा केलेला आहे. मात्र क्रिप्टोकरन्सी ओपन पेटंट अलायन्सच्या रूपात ओळखल्या जाणाऱ्या एका संघटनेने राईटच्या रणनीती विरोधात आपली कायदेशीर लढाई सुरूच ठेवली आहे. बिनेन्स एक्सचेंजच्या सीईओनी क्रिप्टो ग्रोथमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येचा खुलासा केलाय. क्रिप्टो मार्केटमध्ये ग्रोथ असताना देखील इंडस्ट्री अजूनही काही सेटबॅकमुळे हवी तशी पुढे जाऊ शकलेली नाही असं टॉप क्रिप्टोकरन्सी फर्म आणि बिनेन्स एक्सचेंजचे सीईओ चांगपेंग झाओ यांनी म्हटलेलं आहे. असोसिएटेड प्रेस सोबत नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यू दरम्यान बिनेन्स एक्सचेंजच्या सीईओने म्हटलंय की व्हॉलॅटिलिटी एक समस्या आहे ज्यामुळे लोक क्रिप्टोकरन्सी पासून दूर आहेत. शिवाय ते असंही म्हणालेत की काही गुंतवणूकदार व्हॉलॅटिलिटी एन्जॉय करतायत. तर क्रिप्टोकरन्सीच्या ग्रोथमध्ये अडचण ठरणाऱ्या अनेक समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधलंय. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या संपत्तीचं काय होईल? ती संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार आहे का? ती मुलांना कशी मिळेल? मरणोत्तर संपत्ती त्यांच्या मुलांना मिळेल याची काही शाश्वती आहे का? मात्र बिनेन्स एक्सचेंजचे सीईओनी म्हटलंय की जसजसं इंडस्ट्री मॅच्युअर होईल तसतशी यात मेजर इम्प्रूव्हमेंट दिसेल. क्रिप्टोशी संबंधित या एपिसोडमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये क्रिप्टो संबंधित करन्सीशी निगडीत काही इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण या संदर्भातले सगळे अपडेट्स येणाऱ्या बुलेटिनमध्ये पाहत राहणार आहात तुम्ही. पण त्याचबरोबर यातले सगळे व्हिडिओज आपण फेसबुकवर आणि ट्विटरवर तर बघता, पण युट्यूबला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.